मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख रुपये मागितले। अमोल मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा। मंत्र्यांच्या खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांना देखील चाप बसण्याची शक्यता। 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर। दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौऱ्यांना सुरुवात करणार। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनामधील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून नोटीस बजावली। नीलम गोरेंच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर। पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा। गोरे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली। 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूच्या वकिलांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचा न त्याग आंदोलन। मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित। मागण्यांची दखल घेतली नाही तर 2 दिवसानंतर जलत्याग करण्याचा देखील इशारा।